भावपूर्ण श्रद्धांजली। आम्हा सर्व तरुणांचे कुशल मार्गदर्शक तथा राज्याचे लाडके व धडाडीचे व्यक्तिमत्व अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानं मोठी पोकळी निर्माण झाली असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व समस्त पवार कुटुंबियांवर झालेला आघात पेलण्याचं सामर्थ्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। माननीय श्री विलासराव जगताप, माजी आमदार जत, माननीय श्री संग्राम भैया जगताप, अध्यक्ष जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस जत तथा शोकाकुल समस्त पदाधिकारी हितचिंतक जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जतमध्ये सर्वपक्षीय शोक सभा। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जपणारा नेता हरपला, विलासराव जगताप। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला। जत तालुक्यातील विविध क्षेत्रात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। बुधवारी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। सायंकाळी बाजारपेठेतील मारुती मंदिरासमोर सर्वपक्षीय शोक सभा घेण्यात आली। माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। ते कणखर सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाणारे कर्तबगार नेते होते। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा त्यांनी कधी सोडली नाही। सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली होती। जत तालुक्यात विस्तारित योजनेचं काम सुरू झालं, मात्र त्याला लागणारी विद्युत यंत्रणेचं काम होत नव्हतं। आम्ही त्यांची भेट घेऊन ही समस्या सांगितली। त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला आदेश केला, त्यामुळे 200 कोटी मिळाले आणि काम सुरू झालं। असं जागेवर निर्णय घेणारा नेता हरपला, याचे दुःख झालंय। बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि सत्तेची मस्ती नसलेले नेते होते। विकासाची कास धरून भाजपबरोबर राजकीय समझोता केला असला तरी पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याचं कामही अजितदादांनी केले। कार्यक्रम असो, सभा असो, त्यांची वेळ पाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती। त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राची हानी झाली आहे। नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी म्हणाले, अजितदादाची अशी ही अचानक एक्झिट महाराष्ट्राला सुन्न करणारी आहे। जत तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासात दादांचं योगदान कधीही न विसरता येण्यासारखं आहे। उपनगराध्यक्ष विक्रम ताड, महादेव पाटील, दिनकर पतंगे, संग्राम जगताप, अरविंद गडदे, मच्छिंद्र वाघमोडे, शफिक इनामदार, चंद्रकांत गुडोडगी, नगरसेवक प्रकाश माने, परशुराम मोरे, प्रमोद हिरमे, इम्रान गवंडी, मिथुन भिसे, गौतम ऐवळे, विजयराजे चव्हाण, अमित दुधाळ, विक्रम ढोणे आदींनी श्रद्धांजली वाहिली। माजी आमदार विक्रम सावंत यांची प्रतिक्रिया, ग्रामीण भागाचा व विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील भागाची जाण असणारा कणखर नेता, तसेच प्रशासनावर पकड असणारा व कामाचा प्रचंड अनुभव असणारं चांगलं नेतृत्व हरपलं। दादांच्या बाबतीत बोलायचं झालंच तर भाजपसोबत सत्तेत असूनही कधीही धार्मिक राजकारण न केलेला आणि राजकारणात कोणत्याही क्षणी डाव पालटवण्याची क्षमता असलेला अलीकडील काळातील एकमेव नेते होते। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।